मित्रांनो आपण आलो आहे राणीच्या भागामध्ये. तर एंट्री करूया आपण तिकडे. तर यांना ते बघून आलेले आहेत ताई. तर मित्रांनो बघू शकता 29वा मुंबई उत्सव आहे. म्हणजे पुष्प उत्सव म्हणजे नर्सरी झाडांची जे लावलेले आहेत ना तसं ते इकडे एक्झिबिशन भरलेलं आहे. तर आपण राणीच्या भागामध्ये आलेलो आहे. तर एंट्री करूया आपण आतमध्ये जाताना. तर एंट्री केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तिथे कसे फुलांचे डिझाईन आले. आणि इकडे साहेब होते. मग मी साहेबांना विचारलं तर होतं. ते साहेब बोलले की चांगलं आहे तिकडे. तर मी साहेबांना घेतलं आहे. साहेब चला धन्यवाद तुम्हाला घेतल्याबद्दल. चला. आणि मित्रांनो आपण पोचलेलोच आहे आता इथे. तर एंट्री करूया आपण आणि पहिलंच बघूया इथे पण आपण सुरुवात करूया आपण. ते फुलावर म्हणजे आणि फोटोज काढण्यासाठी पण भरपूर इथे आलेले आहेत. तर बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता मुंबई पुष्प उत्सव आणि महानगरपालिकेने वर्ष प्रदूषण केलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता एवढं छान आहे. आणि बघा इकडे ताई एकदम इच्छुक आहेत फुलांचा फोटो काढण्यासाठी. तर इकडे पण सगळे आनंद घेत आहेत. तर बघू शकता. मी तुम्हाला विचारतो तर ताई तुम्ही सांगा मला कशासाठी म्हणजे आले तुम्ही इकडे म्हणजे आनंद घेण्यासाठी. आणि किती वर्षांनी हा उत्सव साजरा होतो आपला? दरवर्षी असतो. तर मित्रांनो बघू शकता दरवर्षी हा साजरा होतो. आणि एवढा आनंदाचा क्षण आहे. म्हणजे फुलं म्हणले ही देवालाच घातली जाते आणि मस्त वाटते बघण्यासाठी. काही लोकांना सांगतो की या तुम्ही आणि बघा. आणि सगळ्यांनाच बघा इथे घेतलेलं आहे मी. चला ताई धन्यवाद दाखवतो इथे. आणि मित्रांनो बघू शकता बटरफ्लाय आणि एवढं छान वाटते. तर अजून तिकडे कुठे जायचं आपल्याला. तर हे पहिले दाखवतो तुम्हाला अजून. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो फ्लोअर आहे ना ते तुम्ही बघू शकता जसे डेकोरेशन करतात ना लग्नामध्ये तसं इथे त्यांनी सजवलेलंच आहेत. तर इकडे बघा इकडे पण तुम्हाला दाखवतो मी. सगळं जे डेकोरेशनला लावतात तेच तुम्हाला दाखवतो. म्हणजे पार्टी असेल या लग्न असेल बड्डे असेल या फ्लोअर फ्लॅटला तुम्ही हे लावलेले जात आहेत. तर बघू शकता एवढं छान आहे. इथं बघू शकता हे झाडं आहेत. झाडं पण लागलेले आहेत. आणि हे बघा हे तुम्हाला दिसतं नाही तुम्हाला. आम्ही हा बघा हा तर सगळ्यात भारी. आणि मित्रांनो ही बघा ही पण बघा दाखवतो मी पण आहेत बघा इथे. आणि मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो आपण. आणि मित्रांनो हा बघा हा फुलांचा बघा इथे पण आहे. आणि मस्त मी काही दाखवू शकत नाही तुम्हाला इथे पण गर्दी भरपूर आहे. तर बघा इकडे आणि तिकडे पण मस्त वाटते. तर मित्रांनो बघू शकता इकडे तुम्हाला मी दाखवतो मेन्शन केलेलेच इथे. आणि परफेक्ट बघा इकडे मस्त सजवलेलं आहे. असा गेटअप कुठे भेटणार नाही तुम्हाला. आणि छान आहे. मित्रांनो बघू शकता बांबूपासून तयार केलेले आहेत ना इथे पण तुम्ही तयार केलेलेच आहेत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे दाखवतो तुम्हाला जे आपले तबला वादक म्हणजे झाकीर हुसेन यांचा फोटो ह्याच्यामध्ये जे दगडी असतात ना खडे त्यांच्यापासून बनवलेले आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतच आहे उल्लेख केलेलाच आहे मी. तर बघू शकता फ्लोअर प्लॉटमध्ये तिथे लावलेलेच आहेत. आणि मित्रांनो बघा इकडे. आणि मित्रांनो एवढं बघू शकता इथे तुम्हाला मी दाखवतो लता मंगेशकर म्हणजे महाराष्ट्रातली आपली लता दिदी सगळ्यांना दिदी म्हणूनच बोलत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये घातलेले आहेत त्या गाणी एकदम सुराग आवाजातल्या कोकिळेसारख्या आहेत त्यांच्या. आणि बघू शकता मी तुम्हाला फुलांचं मी दाखवलेलंच आहे. तर मग असे पान आलं होतं त्यांच्या डोळ्यासमोर मी ते पान काढलेलं होतं. आता दिसायला एकदम छान वाटते. तर चला पुढे आपण दाखवायचं आपल्याला. मला मित्रांनो बघू शकता गिटार तुम्ही बघू शकता इथे. आणि एवढं मस्त भारी वाटते ना फुलांनी सजवलेला. तुला याचं मित्रा घे तुला घेतो मी घे हे बघ हे हाऊस चला यूट्यूबला तुला घेतो मी. तर मित्रांनो याला घेतलेलंच आहे. आणि असं वाटते सांग मला तू आलास इथे फुलांचं वर्षव आहेत आणि उत्सव फुलांचा लागलेला आहे. कधी बघितलं नव्हतं ना तुम्ही तर काय सांगशील मला सांग बघू. सांग इथं तू बरं सांग मला सांग मला सांग काहीतरी. काढ तो माईक काढ हातात घे. हां बोल.
कोणता सीझन असतो त्यांच्या गणपतीमध्ये जास्त वापरतात म्हणून ह्या कलरनी सजवायला चांगलं वाटतं. आणि इथं आल्यास तुला किती आनंद वाटला ना राणीच्या बागामध्ये वाघ विग बघायचे हे पण चांगले भेटले. चल धन्यवाद तुझा ते माहिती दिल्याबद्दल. यांनी मला माहिती दिलेली यांचे पप्पा आहेत आणि आलेले आनंद घ्यायला. चला भेटूया आपण. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. इथे ट्रम्पेट म्हणजे आपली मराठीमध्ये काय ते पण बोलतात पण हे जर त्यांनी मॅडमनी हे सांगितलेलं आहे मला तर अजून पुढं जाऊया आपण. मित्रांनो आत्ता एक माईकवरनं गोष्ट आलेली आहे की जेणेकरून सोनं या काय घालता येऊन आणि जरा चेक करा आणि जरा काय यायचं असेल ना कुठे प्रोग्राममध्ये तर ते काही घालून येऊ नका. कारण आता बघा आता अनाउन्समेंट झाले एकाचा कोणाचा पट्टा पडला आहे. आता ह्या गर्दीमध्ये सांगा मला कोणाला भेटणार आहे देणार आहेत तर असं करू नका. आणि तुम्ही येताय आनंद घेताय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आपली पर्स मोबाईल हे सगळं जपून बघा कारण ह्या गर्दीमध्ये कोण कसं असं सांगू शकत नाही. तर मित्रांनो चला पुढे आपण जाऊ. सबको ले रहा है हम लोग अभी उधर गए थे रानी के पास में नर्सरी का इसमें कई लोग थे इधर अभी इसमें इन लोग ले रहा हूँ. चलिए बघा बोर्ड लावलेलंच आहे आणि एवढं छान वाटते ना एकदम मस्त गेटअप आहे. आणि बघा इथे फुलांचं मस्त वाटतं एकदम आणि लाईटीमुळे नाही तर अजून चमकून येत आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला इकडे दाखवतो कारण का इकडे आपल्याला म्हणजे वादन म्हणजे पेटी तबला अशा प्रकारच्या फुलांनी सजवलेले आहेत. आणि हा जो आहे तो तबला आहे आणि बघू शकता फुलांच्या यानेच बनवलेला आहे. आणि ही पेटी बघा आपल्या कुठल्या तरी भजन मन याच्यामध्ये असते. ही पेटी तुम्हाला मी दाखवतो. ही पेटी जी आहे ना ही फुलांपासून बनलेली आहे. जी लाईट लावलेलीच नाही आहे. आता इथे स्पॉट लाईट आहे तिथे आणि पुढे पण तर पुढे पण तुम्हाला दाखवतो मी अजून आहेत ते. मित्रांनो बघू शकता आपल्या हे तुतारीत आणि फुलापासून सजवलेले आहेत आणि त्यांना सजून मस्त एकदम गेटअप दिलेले आहे. कारण का तुतारी म्हणल्यावरती कुठल्या कार्यक्रमाला असतात ह्या तुम्ही बघतच असतात तुतारी आणि पण मस्त सजवलेलं आहे. तर घ्या इथे आनंद घ्या आणि मजा घेऊन चला. इथे ऑरग्रीन आहे म्हणजे हा बघा इथे दाखवतो तुम्हाला ऑरग्रीन काय झाडं आहेत त्यांची नावं वेगवेगळे आहेत. आणि मित्रांनो बघू शकता इकडे परफेक्ट याला आणि आपला रंगाडा बघा देशाचा आणि मस्तपैकी इथे रंगाडा ठेवलेले आहेत आणि आपल्या भारताचा इथे आपली आणि जवानांचा फोटो ठेवलेला आहे इथे. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी वाटतं एकदम छान एकदम. चालते आपल्याला काय करतात ते त्याच्यामध्ये. आणि बघू शकता इथे शौचालय आहे आणि म्हणजे असं त्यांनी हे दिखावा केलेलं आहे. बघू शकता आपल्या मुंबईमध्ये अशी लोकं पण आहेत की एक गेटअप करणारी लोक आहेत अशी. बघू शकता आपल्या सुका कचऱ्यापासून काही होतो कारण आपल्या फुलं जी आपण देवाला वाहतो ती सुकलेली जातात त्याचं पण खत बनलं जातं. ते कोणाला अजून माहिती नाही पडत आहे कारण फेकून देतात कचऱ्यामध्ये. त्याचा पण झाडाला उपयोग होतो खतासाठी कारण आम्ही करतो ते स्वतः आम्ही खत जमा करून ठेवतो ते. बघू शकता ही प्लॅन आहेत छोटे छोटे आणि हे कसले झाड आहेत ते आपल्याला माहिती नाही तर तिथं लावलेलेच आहेत. आणि बघू शकता इकडे मस्तपैकी सजावट केलेली आहे. इथे छोटासा शावर आहे तर मी तुम्हाला शावर पण दाखवतो. आणि मित्रांनो बघू शकता इथे शावर आहे ते आणि चांगला दिखावा केलेला आहे इथे भरपूर. आणि हे बघा इथे मेन्शन केलेलं आहे. मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो यासाठी महाराष्ट्र झटतोय तो म्हणजे आपला विमानतळ बेलापूरचा दिबाबाबा पाटलांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हे जे त्यांनी देखावा केलेला आहे तर हे जागृत केलेलं आहे कारण का हे नाव दिलंच पाहिजे. तर बघू शकता मस्तपैकी त्यांनी केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो अजूनपर्यंत. इथं पुढे बघू शकता एअरपोर्टला विमान दाखवतात एरोप्लेन दाखवलेलेच आहेत आणि तुम्हाला मस्तपैकी गेटअप केलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो बघा इथे मस्तपैकी हा रोड जो दिलेला आहे बेलापूरचा रोड दिलेला आहे वाटतं. तर मित्रांनो बघू शकता इकडे. आणि ह्याला बसायचं आहे. मग तू मला सांगशील काय आज म्हणजे बघायला तू आलास ना मग तुला गाडी पाहिजे यातली काय बोलशील काय आज आनंद घ्यायला आलास ना हां काय बोलतो काय
विशेष काहीच नाही. असं कसं विशेष काहीच नाही. तर मित्रांनो बघू शकता हे आपला बाबू आहे इथे, याला आनंद वाटते असं मस्त की. पण ती रेलगाडी बघलीस का तू? लहानपणी आपण बघ खेळत होतो, मी पण त्यामध्ये कधी कधी बसलो होतो आणि पडलो होतो ते रेलगाडीमध्ये. चला, छान वाटतं ना तुला? छान आहे, छान आहे. तुम्हाला मी दाखवतो ही आपली कोणती मेट्रो आहे, वंदे भारत. आता ही चालली आहे कोकणात, भायखळ्यावरनं निघालेली आहे. तर बघू शकता कोकणामध्ये चाललेली आहे ती, पण वळसा भरपूर आहे कोकणामध्ये, पण वळसा दाखवलेला आहे. आणि ती येते कुठपर्यंत बघू शकतो आपण. थांबले जरा काय काय करते ती, किती पॅसेंजर घेऊन जाते. आणि इकडे बघा ही घरं बिरं दाखवलेत. आणि तुम्हाला दाखवतो मी परफेक्ट इकडे मस्त केलेलं आहे. आणि आपली वंदे भारत आलेली आहे बघा, कशी नागमोडी घेते. म्हणजे आपल्या कोकणामध्ये कसं असतं माहिती ना, खंडाच्या घाटात जाते. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. हे तुम्हाला इथे पण छोटीशी नर्सरीज आहे आणि दाखवलेच आहे, कारण भरपूर गोंड्याचे मी शूट झालेली आहे. कारण काय काय लोक जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. कारण हा रस्ता आहे, रस्ता बंद झालेला आहे, तुम्हाला काही जाऊ शकत नाही आतमध्ये. बाहेरच बघा, मस्त की आनंद घ्या. उद्या सुट्टीच आहे, दिवसभर गेले तरी चालेल. तर आनंद घेण्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत. आणि लहान लहान पोरं तर भरपूरच आहेत. तर बघा इकडे यांना पण घेतलेलं आहे, ताईंला. हे पण आनंद घ्यायचा आहेत, हे पण कामावरनं सुटूनच आलेले आहेत, आमच्यासारखेच आहेत. मला आहे ना, मी तुम्हाला आता गाईड करणार नाही, मी असंच दाखवतो तुम्हाला. बघा इथे जा सकते हैं घर पे. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग. पहिला हार देऊया आपले गणपती देवाला ग. पहिला हार देऊया आपले गणपती देवाला ग. हा पहिला हार देऊया आपले गणपती देवाला. हा पहिला हार देऊया आपले गणपती देवाला. तर मित्रांनो हे काका पण आलेले होते आनंद घेण्यासाठी फुलांचा. तर बघू शकता इकडे त्यांना एकदम आलेले आहेत बघण्यासाठी. आणि फुलं चांगली चांगली कधी त्यांनी पण त्यांच्या जीवनात बघितली असेल फुलं एवढी, पण अजून आता नवीन नवीन जे येत आहेत तर ते काय आपल्याला कल्पना नाही. तर चला वहमो गुमान से दूर दूर, यकीन की हद के पास पास, दिल को भरम ये हो गया, उनको हमसे प्यार है. दे
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी हो दरमियां तो फासले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। हे बघा आपली ही घोसाळी शिराळी बोलतात ना त्याला, ही एक घेऊ का भाजीला. तर मित्रांनो बघू शकता आणि आबा बाबा हे काय, तर बघू शकता एवढा मोठा घोसाळी आणि आपल्याला व्हिडिओ कमीच आहे. आणि इकडे तर बघा एक आहे, तुम्हाला इथे मी मेन्शन केलेलं आहे, ते मेन्शनमध्ये मी वाचत नाही, ते बघू शकता इथे काय आहे ते तुम्ही समजून जावा. आणि हा आपला दुधी आहे, बघू शकता इथे. हो भोपळा आपल्या ते बोलतात ना, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, म्हातारी बसून गेलेली त्या भोपळ्यामध्ये, तर ते त्याच्यामधनं ते आलेले भोपळा आलेला आहे, छोटासा आहे, त्यामध्ये आपण काय बसू शकत नाही आहे आता. तर चला पुढे मी तुम्हाला अजून पुढे काय मित्रांनो बघू शकता इकडे. मित्रांनो आपण जे खातो ना कणीस बोलतात ना, मका, हे बघू शकता ते मका लागलेलंच आहे. आणि ही अशी झाडं असतात मक्याची, बघू शकता इकडे. आणि मित्रांनो ही झाडं जी आहेत ती ज्वारी आपली असते ना, ज्वारी त्याची झाडं आहेत. आणि मित्रांनो बघू शकता इकडे ज्वारी बघा कशी लागलेली आहे. मित्रांनो बघू शकता अननस, हा आपला अननसचं झाड आहे. आणि मित्रांनो बघू शकता आपण गणपतीला आपला पोपणीस असतो ना, तो लाल कलरचा असतो, तर हे आपण तिथे गणपतीमध्ये वापरला जातो आणि त्याला फोडून नंतर प्रसाद खाल्ला जातो. आणि तो ॲक्च्युली थोडा जरा चवीला जरा आंबट असतो, कधी आंबट गोड, तर साखर टाकतात. आणि मित्रांनो हे आपलं हे डाळिंबाचं झाड आणि सीताफळचं झाड आहेत. तर मित्रांनो बघू शकता इथे लिंबूचं झाड पण आहे, ते सीताफळ तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि चिक्कू बघा, चिक्कू केवढंसं आहे बघा, एवढंसा. आणि मित्रांनो हे आवळे झाड आहे, प्रत्येक जातीचे आणि फळांचे झाडं इथं लावलेली गेलेली आहेत. तर बघू शकता सगळे लोक इथे आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, कारण अशी नर्सरी कुठेच बघायला भेटत नाही महाराष्ट्रामध्ये. आणि हे बघू शकता, तर मित्रांनो बघू शकता एवढा मोठा इडलिंबू आहे, ते आम्ही लहानपणी असं बघत होतो. आता काही जनरल आहेत पोरं, त्यांना पण कळू दे काय झाडांची असे वैशिष्ट्य आणि जी माहिती असते ती कळलीच पाहिजे पोरांना. तर इथं बघू शकता, इथं बघा इथे किती लागलेले आहेत. चला कोण कामावर नाही, ते कोण सुट्टी आहे, उद्या रविवार आहे, आज आनंद घेत आहेत सगळ्या नर्सरीचा, कारण असे पाहायला कधी क्वचित भेटतात. चांगली गोष्ट आहे, मुंबईमध्ये राबवलेलं जे वर्षरूप आहे ते चांगली गोष्ट आहे. तर बघू शकता इकडे एवढे पब्लिक आहेत. आणि बघू ना इकडे पण पब्लिक कंटिन्यू चालूच आहे, तुम्हाला जागा खाली दिसणारच नाही. गुलाब, हा आपला गुलाबाचं झाड आहे. आणि हे बघा इथे प्रत्येक गुलाबाचे कलर आहेत. तुम्हाला मी इथे छोटे छोटे गुलाब पण आहेत, चिनी गुलाब पण आहेत, आणि तुम्हाला दाखवतो हरेक गुलाबाचे कलर जाती आहेत गुलाबाच्या. तर बघू शकता इकडे मी तुम्हाला दाखवलं आहे. मित्रांनो बघता ना ते तुम्ही चिनी गुलाब बोलतात ते हेच आहे बघा, हे छोटे छोटे आणि एवढे भारी वाटतात ना, मस्त एकदम दिसायला छान आहेत. छोटे गुलाब म्हणजे दिसायला पण एकदम आणि ॲक्टिव्ह वाटतात. आणि बघू शकता यालाच बघा इथे मध्ये रेल्वे कुठं आली मध्येच. तर हे बघा इकडे शकता ही जास्वंदी जी आहे ना, ही अशी कलरची आहे, म्हणजे वेगळी जातीची आहे. आपल्याकडे लाल गुलाबी अशा आणि डबल फुलाच्या पण असतात, अशा प्रत्येक. आणि माझ्याकडे 5 झाडं आहेत जास्वंदीच्या प्रत्येक झाडांच्या. तर बघू शकता इकडे मस्त नर्सरी केलेली आहेत. मित्रांनो इकडे तुम्हाला मेन्शन केलेले आहेत, मी मेन्शनच करून दाखवतो तुम्हाला. इथे बघू शकता इकडे किती भारी वाटते बघा.
केसर देते प्राइजेस आहे. तर दादाकडे आपण जाणून घ्या. तर काय आहे जे लिक्विड जो आहे तो कशासाठी आहे? हे बघा, हे आमच्याकडे आहे ना, हे कपड्यावरचे डाग काढण्यासाठी. नो ब्लीच नो ॲसिड. डाग कसे काढतात बघून घ्या. जिथं असे डाग लागतात, चहा, रक्त, शाई, तेल, इंजिन ऑइल, पान मसाला, गुटखा, हळदीचे, मेहंदीचे, रक्ताचे, गंजाचे, तेलाचे, तुपाचे, नेल पॉलिश असेल स्प्रे डाग करा. याच्याने कपड्याचा रंग जात नाही, काय नाही, हाताला त्रास होत नाही, काय नाही. कारण याच्यावर लिहिले नो ब्लीच नो ॲसिड आहे. तर कपड्याच्या व्यतिरिक्त पोरं भिंतीवर लिहितात ते जातं. शूज आहे ना, शूजचे पण जातं. नंतर ह्या तर यांची प्राइस काय? हे 250चं असं मार्केटमध्ये, आम्ही इथं 200ला विकतो. अच्छा. लहान बॉटल 150ची आहे, इथं 100ला विकतो. आणि हे भाई आमच्याकडं ऑल इन वन, हे पालीसाठी, झुरळांसाठी, मुंग्यांसाठी औषध आहे. नीम हर्बल आहे. आपल्याला मुलांना वास नाही, त्रास नाही, काय नाही. रात्री झोपायच्या अर्धा तास अगोदर किचनच्या प्लॅटफॉर्मला स्प्रे करा. ट्रॉलीला केमिकल नाही, वास नाही, त्रास नाही, काय नाही. ओके. तर दादांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि चांगलंच आहे, कारण का आपण कुठे जातो, डाग लागतात, कुठे ना कुठेतरी लिक्विड आपलं घेणं जरुरीच आहे. तर या आणि यांच्या दुकानाला व्हिजिट देऊन जावा. आणि तर हा जो काय कशाबद्दल तेल म्हणजे हा कशा म्हणजे काय आहे हा? हे वाटचामक तेल आहे कमरेमध्ये मणक्यामध्ये. हां. गॅप वगैरे असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल कमरेला किंवा मानेला. जर तुम्ही असं पट्टा वगैरे काय लावत असाल ते लावायची गरज लागत नाही. गुडघ्यातून जर आवाज वगैरे होतो ना कटकट, कम्प्लिटली मग 4 दिवस तेल वापरायचं. 4 दिवसात जर तुम्हाला फरक नाही वाटला, रिझल्ट नाही मिळाला, प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता. पैसे रिटर्न. आणि याचे प्राइस कसे? फरक आहे, नाही तर पैसे परत आहे. हे 50 ml चे 200 रुपयाला, 100 ml 350 रुपयाला आहे, 500 ml चे 1500 रुपयाला. त्याचप्रमाणे केसांचं तेल आहे. 4 दिवसात केस गळायचे कंप्लीट थांबतात. केसातील कोंडा जातो, तो शांत लागतो. अकाली केस जे पांढरे होते ते काळे व्हायला मदत होते, केसांची वाढ होती. ते पण 4 दिवसात जर केस गळायचे नाही, आमचा कोंडा नाही गेला, तेही प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता. पैसे रिटर्न. ओके, धन्यवाद. हा सगळ्यात फेमस नामदेव उमाजी, म्हणजे उमाजी बोलत ती खतापासून हा फेमस आहे. कारण आम्ही पण काही दिवसांनी आम्ही त्याच्याकडनंच आम्ही केमिकल घेतो. तर हे नामदेव उमाजीचं प्रोडक्ट आहे आणि छान आहे प्रोडक्ट. तर बघू शकता इकडे. तर दादा काय सांगाल, आपलं खता कशा खतांचे आहेत तुम्हाला म्हणजे आपल्याकडं? हां. मला गार्डन टूल्स पण भेटतील. आणि मेन म्हणजे आपलं हे की खूप दिवसांपासून म्हणजे 1885 पासूनचं हे सालापासून आपलं शॉप आहे. खूप दिवसांपासून म्हणजे आपण प्रत्येक वर्षी हे लावतो. एक्झिबिशनसाठी आपला स्टॉल असतो. माटुंगराजला पण आपला स्टॉल असतो पुढच्या 14 आणि मित्रांनो बघू शकता इकडे, इथे आयुर्वेदिक आहे. तर हे आयुर्वेद आहे. तर हे जेली आहे. तर काय सांगणार याच्याबद्दल तुम्ही माहिती मला? कारण कशाबरोबर हे मित्रांनो बघू शकता इकडे हे साचे जे आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या हे काय प्रकारचे साचे आहेत. हे बॉटल ड्रिपर आहे, कुंड्यांना पाणी द्यायला वगैरे. हां नाही लावायचे ना, बोला तुम्ही. हे गार्डनला कुंड्यांना पाणी द्यायला, गावाला जातो ना 8 दिवस चालतं. अच्छा. बॉटलला लावायचं, हे इथनं ड्रॉप पाणी जाते. कमी जास्त करता येते. 1 लिटर 2 लिटर कुठल्याही बॉटलला बसतं. 40ला 1, 100ला 3, 10च्या पैकी 300ला 10. कटर वगैरे फांद्या कट करायला गार्डन कटर 200, 250, 300, 350. गार्डन टूल, शावर, बॉटल शावर, बॉटलला लावायचं, झारीसारखं पाणी येतं. अच्छा. पाणी द्यायला वगैरे. तर मित्रांनो छान माहिती दिलेली आहे आणि हे चांगलेच आहे. नर्सरीसाठी आपल्याला उपयोग आहे. आपण कुठे गावाला जातो, काय करतो काय नाही. म्हणजे हे मेटल पिन. अच्छा. हां हां. लेपल पिन ते तुम्ही तुमच्या टी शर्टला कॅपला लावू शकता. त्याप्रमाणे इथे आम्ही निसर्गाचे काही फोटोशूट केलेले आहेत. त्याचे फ्रेम्स आहेत. हे पेपरवेट बनवलेलं आहे. मॅग्नेट आहे. हे बुकमार्क बनवलेले आहेत. आणि हे मिनिएचर्स आहेत. प्लस हे सीड्स पेन आहेत की ज्याच्यामध्ये पेन वापरला तर तुम्ही त्याचा वापर झाड लावतो. तर धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल. थोडीशी बातमी राहिलेली आहे, तर काका सांगतात. तुम्ही जे आता बोलले होते शार्दूल. हां शार्दूल खरपुडे यांनी आपला एक छोटासा स्टॉल लावलेला आहे. थोडं वरती का. नमस्कार. शार्दूल खरपुडे यांनी आपला इथे एक स्टॉल लावलेला आहे.
शॉर्ट्स म्हणून आपल्या त्या रिलेटिव्स रिलेटेड आहेत. ते त्यासाठी अलग अलग सर आयटम्स पेपरफीज किंवा असे मॅग्नेट्स शोकेस जे आयटम आहेत ते इतर विंडर ते सर्व ठेवलेले आहेत. मित्रांनो बघू शकता इथे म्हणजे प्लॅन छोटे छोटे रोपं लावलेले आहेत ना, ते तर कुंड्या इथे विकले जातात. आणि बघू शकता या ताईंचं शॉप आहे हे. तर आपण माहिती घेऊया त्यांच्यासाठी. तर एवढी छान आहेत छोटंसं. मित्रांनो बघू शकता इथे तुम्ही बघा इथे ते छोटे छोटे फावले लावलेले आहेत. आणि आपण त्यांना विचारून घ्या काय ते. ह्याच्याबद्दल मला काय सांगाल का तुम्ही? सांगा ना. तर हे काय म्हणून लावलेले आहेत म्हणजे असे शो पीस आहेत. तर आमच्याकडे व्हरायटीज ऑफ बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण प्लांटमध्ये यूज करू शकतो. आता हे मिनिएचर्स आहेत. हे आपण टेरेरियम एक असतं त्याच्यामध्ये शो करून आपण हे लावतो. त्याच्यासाठी हे थीम बनवण्यासाठी हे सगळं आहे. प्लस हे सगळे शोपीस आहेत. टेराकोटाचे पॉट्स आहेत. काही हे शोपीस आहेत. आणि बरेचसे प्लांट जे इन हाऊस राहतात ते डेस्कवरती ठेवण्यासारखे पॉट्स आणि प्लांट्स. ओके, छान चांगले माहिती द्या ताई. तुम्ही धन्यवाद तुमचं. बघू शकता इथे एक स्टॉल आहे. तर आपण त्या दादाकडनं माहिती जाणून घ्या. तर इथे बघा लावलेलेच आहेत. बघू शकता इकडे बदल आहे म्हणजे याची आपल्याला. सो आमची लँडस्केपिंग कंपनी आहे. आमच्या कंपनीचं नाव आहे ब्रिथिंग रूट्स प्रायव्हेट लिमिटेड. माझं नाव जयेश, हा माझा पार्टनर परेश. आणि आम्ही 2007पासून लँडस्केपिंगमध्ये आहोत. ब्रिथिंग रूट्स ही कंपनी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि इकोलॉजिकल लँडस्केपिंगसाठी काम करते. बाहेर जे तुम्हाला बटरफ्लाय गार्डनचं सेटअप आणि इन्सेक्ट हॉटेल वगैरे हे सगळा कन्सेप्ट जो दिसला तो सगळं आम्ही केला. अच्छा. या वर्षीच्या लँडस्केपिंग कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला सेकंड प्राईज मिळालं. अरे वा. आणि हे आमचा पूर्ण आम्ही एक डेमो ठेवले की आम्ही काय करतो. सो मोस्टली आम्ही कन्झर्वेशनसाठी काम करतो. मोस्टली आम्ही कन्झर्वेशन, पॉलिनेटर्स, बीज यांच्यासाठी काम करतो. आणि ऑल टाईप्स ऑफ गार्डन बनवतो. फार्म हाऊससाठी, ॲग्रोटुरिझमसाठी, त्यानंतर तुमचे इंडोर गार्डन, आउटडोर गार्डन हे सगळे आम्ही बनवून देतो विथ AMC ऑल ओव्हर महाराष्ट्र. तर धन्यवाद दादा तुमचं. आणि तुम्हाला अजून ऑल द बेस्ट. तुमचं या सेकंड प्राईजमध्ये तुमचं मी अजून धन्यवाद करतो. असंच पुढे चालत राहा. चला. बघू शकता हे बॉम्बे स्वीट म्हणजे आपला बायका ह्याच्या बाजूला मार्केटमधलं. आणि बघा यांनी ते लावलेले पेस्ट कंट्रोलचे. आणि हे ओळखत असेल का नाही माहीत नाही, कारण मी त्यांच्याकडे येतो केमिकल घेऊन जातो मी. आणि मी घेतलेलं आहे मी. हे आपण म्हणजे आनंद घ्यायला आलेले फुलांचं वर्ष कसं आहे. आणि काही असेल तर नर्सरी पण घेऊन जातात. आणि छान गोष्ट आहे. आणि एवढ्या त्यांनी घेतलेलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा ही चांगलीच गोष्ट आहे. तर मी पण आवड आहे मला पण, कारण माझ्या घरी पण माझ्याकडे भरपूर आहेत प्लॅन. जास्वंदी 5 आहेत. पानाच्या वेली आहेत. चांगली गोष्ट आहे. रुजवा त्यांना. चला. आमचे सुनील मांडवकर सर, त्यांचं मॅनेजर आहे बॉम्बे स्वीटचे. तर बॉम्बे स्वीट आपला वाशीला पण आहे, पुढे सानपाड्याला आहे आणि मलाडला आहे. हां, आणि बायकायला आहे. बघू शकता हे आपण यांचा स्टॉल तर नाही आहे. तर आपण बघू इकडे काय आहे ते. तर मित्रांनो आपण जेव्हा फिश टँक घेतो ना, तर फिश टँकमध्ये हे टाकले जातात, कारण त्याचे शो पीस वाढतो, माशांचे येतात. आणि हे जे दाखवतात ना, हा जो आहे तो ब्लिंग होतो. जे लाईट आपण त्याच्यावरती सोडली ना, तो चमक येते त्याला. तर बघू शकता छान दिले, सांगितलं मला माहिती. आणि यांच्या दुकानात आम्ही तर घेतलेल्या आहेत. त्यांना तो कुठं दिसतच आहे, तरी पण त्यांना घेतो आम्ही. दमल्यात त्या. ठीक आहे, सकाळपर्यंत चाललेलं आहे. तर चला, धन्यवाद. पाणी नाही यायचं. मित्रांनो यांचं शॉप आहे नॅशनल ॲग्री. तर आपण यांच्याकडनं जाणून घ्या कशाबद्दल आहे ते. तर दादा मला सांगाल काय माहिती म्हणजे आपल्याला जाणून घ्यायची आपल्याला. जसं की हे कडुलिंब पावडर आहे, परत आवळा पावडर आहे, जांभूळी पावडर आहे डायबिटीजसाठी, परत फ्रूट्समध्ये ड्राईड पायनॅपल आहे मंचिंगसाठी वगैरे, जांभूळ आहे, अशा पद्धतीने जांभूळही आहे ड्राय जांभूळ.
ओके धन्यवाद. दादा माहिती दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद करतो, आभारी आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आपले मुंबई महानगरपालिकेचे माणसं म्हणजे आपले जिथले त्यांनी जे खतं तयार केलेले आहेत तर आपण कोणाकडनं ते जाणून घ्या साहेबांकडनं. तर साहेब काय सांगणार तुम्ही जे हे राबवलेलं आहे आता हे नर्सरीमध्ये, तर ह्याची माहिती सांगा मला थोडक्यात. बोला कशाला लाजता एवढं. अहो आपली BMWली माणसं आहेत तुम्ही. हां आता मॅडमलाच कशा ठीक आहे. तर मला सांगाल काय हे खत म्हणजे बरं ठीक आहे बरं सांगा हे कशापासून खत बनवलं जातं, कशासाठी उपयोग होतो. हे राणीबागेतल्या पालापाचोळापासून गांडूळ खत तयार केलं जातं आणि हे 3 महिन्याच्या प्रोसेस असते. 3 महिन्यानंतर तयार होते आणि याचा उपयोग हा मातीमध्ये 2 भाग आणि 1 भाग गांडूळ खत असंच केलं. तर मित्रांनो बघू शकता साहेबांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आहे. आणि आपल्या तिथे राणीबागामध्ये यांचं भरपूर चालतं आपल्या खतांसाठी. तर इकडे साहेब आहेत सगळे इथं चांगलेच कामं करत आहेत आणि असेच कामं करत राहा. आम्ही एक मराठी माणूस आहे तर तुम्हाला ऑल द बेस्ट करतो. आपला महाराष्ट्र वाचला पाहिजे. धन्यवाद. काय सांगाल ह्याच्याबद्दल. हा कोकेडाम आहे. हे इंडोर प्लांट्स आहेत. हे जापनीज आर्ट आहे. ह्याच्या आतमध्ये सॉईल कोकोपीट आणि वर्मी कंपोस्टचं मिक्सचर आहे आणि ह्याला आठवड्यातनं एकदा पाणी द्यायचं असतं. पाण्यामध्ये 10 मिनिट्स डिप करायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब होतं. त्याला 5 दिवस पाणी द्यायची गरज नसते. ओके धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो यांच्या स्टॉलला आपण विजिट केली आहे. तर मित्रांनो पुष्प उत्सव झालेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ एंड करायचे. आता आपण घरी जाणार आहे आणि व्हिडिओ आपण एडिटिंग करून आपल्याला हे करायचे आहे. तर चला झालेला आपला कार्यक्रम. तर मित्रांनो मला व्हिडिओ एंड करायचे आहे. तर व्हिडिओ ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. इथेच थांबतो. शुभरात्र. चला.